आपल्या ती म्हण आहे ना, सुक्याबरोबर ओलही जळत, तशीच आपली परिस्थिती आहे. म्हणजे आता फक्त उद्याची वाट बघायची. तोपर्यंत काही मिराकल घडलंच तर. नाहीतर बाबा. सागर बाबा, विदुला ताई कुठंच दिसत नाही. जेवायला चला म्हणून त्यांना निरोप देण्यासाठी घरभर शोधलं मी, पण दिसल्या नाहीत कुठं. ती रूम मध्ये नाहीये. नाहीये. चल मी बघतो. गेली कुठे ही मुलगी? देवा, जिथे कुठे असेल ना ती, तिला लवकर घरी परत येऊ दे. मला पण ना काही कळेनासच झाले. ती घरात असते तेव्हा तेव्हा मला राग अनावर होतो, आणि आता ती घरात नाहीये तर माझ्या या रागराग करण्यानेच तर ती निघून नाही गेली. काय केलं मी? माझ्या हातून चूक झाली. आता आता काय करू मी? कोणाला सांगू?
तुला बाळा काय हे घरातून असं निघून जायचं का? हं? आम्हाला सापडी नसतीच तर काय झालं असतं आमचं सगळ्यांचं? तुला तू मला फोनवर म्हणाली होतीस ना की तुला काहीतरी मला सांगायचं आहे, विचारायचं आहे काहीतरी. मग बोल ना आता प्लीज. तू कोणावर रागवलीस का? तुला कोण काय बोललं तुला? घाबरू नकोस. तसं काही असेल ना तर सांग मला. मेघना मावशी, सागर बाबा. हो चालेल. हा उद्या भेटल्यावर बोलूया आपण. ओके, थँक्यू. अहो आवरलं का तुमचं? मला खूप झोप येते. हो तू हो पुढे आलो मी. बरं लवकर या. आलो ग बाई. मेघना आगे 1 मिनिट. काय झालं रे सागर? जरा बोलायचंय तुझ्याशी. विदुराला काय बोललीस तू? मी विदुलाला? मला दुसरी कामं नाहीत का रे? प्लीज आता खोटं तरी बोलू नकोस. सागर तू काय बोलतोस आणि कुणाशी बोलतोस याचं भान आहे का तुला? काका खरं म्हणजे हे प्रश्न तू मेघना आगेला विचारायला हवेस. सागर, तू त्या लहान मुलीला नाही ते बोललीस ना. तिला रडवलंस, तिचा अपमान केलास. हॅलो, वाटेल ते बोललेलं मी ऐकून घेणार नाही हा सागर. काकी तुझ्या बोलण्याने ती मुलगी एवढी दुखावली की घर सोडून गेली होती. बरं झालं. एक्सक्यूज मी. नाहीतरी तुला माणुसकीचे धडे देण्यात काहीच अर्थ नाहीये. पण एक लक्षात ठेव का, ती लहान मुलगी बहीण आहे माझी आणि या घरात तिला कुणीही काही बोललेलं मला अजिबात चालणार नाही. अँड दॅट्स फायनल. काही खास बातमी आहे? मन लावून वाचतोयस? खास बातमी माझ्याकडे आहे निकी. अरे वा, आज एकदम खुशीत दिसतोयस. एक मासा गळा लागतोय असं वाटतंय. अरुण, तू कधी कधी काय बोलतोस ना अजिबात कळत नाही मला. आशिषची आणि माझी भेट झाली. काय भेट नीट झाली ना? नाही म्हणजे काही बोलला बिल्ला नाहीस ना त्याला? अगं बोलण्यासाठी तर आमंत्रण दिलं होतं ना त्याला. निकी, मी त्याला आपल्या कंपनीत जॉईन होण्याची ऑफर दिली आहे. इनिशियल सॅलरी 60,000 रुपीज अ मंथ. हे बोललास तू त्याच्याशी? ऑफकोर्स. तू त्याचा चेहरा त्यावेळी बघायला हवा होतास. आय कॅन इमॅजिन. क्लब मध्ये माझ्या समोर येऊन बसला ना तो,
तेव्हा बळीच्या बकऱ्यासारखा दिसत होता. अरुण, मग मी त्याच्याशी बोललो आणि त्याला नोकरीची ऑफर दिली आणि माय गॉड, त्याचा जो काही चेहरा बदललाय का नाही. अरे बरोबरच आहे, तू त्याला अपेक्षेपेक्षा इतका सुखद धक्का दिलास. अरुण, इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, मला नाही वाटत मी तुला समजू शकली. पण चांगलंच आहे ना ते. अतिपरिचयात अवज्ञा असं म्हणतात. अरे परवापर्यंत तू प्रीतीला सांगत होतास आशिषला भेटू नकोस, आणि आज एकदम आता 60,000ची नोकरी दिलीस त्याला. डाव जर आपल्या बाजूने व्हायला हवा असेल ना निकी, तर उलट सुलट खेळी खेळाव्याच लागतात. अरुण, तुझ्या मनात काय चाललेलं असतं ना, मला खरंच कळत नाही. असं कर ना, तू एकदा सगळं सांगूनच टाक ना. त्याची काही गरज नाहीये निकी. आणि कुठचीही गोष्ट सांगून केली ना तर त्याची धार बोथट होते. तुला कळेलच सगळं हळूहळू. तूर तर तू राकेश आणि ज्योतीच्या लग्नाची तयारी जोरात सुरू कर. ओके. मुक्ताचं काय चाललंय काही कळत नाही, पण काहीतरी गडबड आहे एवढं नक्की. एकूण लक्षणांवरनं तर असं वाटतंय की पोरगी प्रेमात पडली आहे, पण कुणाच्या? जरा पाणी दे का मला. पाणी पाणी दे ना. हे काय पाणी मागितले, पाणी, आणि हे पाणी मला पिता येणार नाही. कर्म माझं. ताई, तू सकाळी मुक्ताला रागवलीस आणि तुझं स्वतःच चित्त थाऱ्यावर नाहीये. काय झालं काय तुला? काही नाही, त्या मुक्तामुळेच. म्हणजे अजूनही तू त्या मुक्ताचाच विचार करतेस? गोवर्धन, अरे विचार करू नको तर काय करू. मला नक्की असं वाटतं ही मुक्ता कुणाच्या तरी प्रेमात पडली, म्हणून अशी धांदरटल्यासारखी वागत असते. आता ती प्रेमात पडली का तिने प्रेमात पडायची तुझी काही चालली? तुला ना नेहमी चेष्टाच सुचते माझी, पण बघ मी म्हणते ते तुला थोड्याच दिवसात पटेल. पण कोण असावा तो मुलगा? गोवर्धन? सागर तर नसेल? तुझी कल्पना शक्ती इतक्या जोरात धावतीये, पण ती चुकीच्या दिशेने. गोवर्धन, तू मला एक सांग, पूर्वी सागर कधी आपल्याकडे यायचा? आता बघितलं सतत येत असतो, का सांग? गॅस काय करते, कंपनीची टेन्शन्स आहेत त्याला. माझी मदत घ्यायला, ऍडवाइस घ्यायला येतो आपल्याकडे, बस. असं? बर, मग आता सागर इकडे येतो ना, त्यावेळेला त्या दोघांच्याकडे नीट पहा. दोघं एकमेकांशी बोलतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहा, मग तुला कळेल मी काय म्हणते ते. बघतो, तुम्ही सांगाल तसं करतो. आणखीन काय करू? काही करू नका, डोळे सताड उघडे ठेवा म्हणजे झालं. पाणी आणते. बाबा येतो मी. एक मिनिट आशिष. मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. पटकन बोला, मला उशीर होतो. नाही, मी तुझा जास्त वेळ घेणार नाही, पण तू घराबाहेर पडण्याआधी तुला काही गोष्टी कळणं हे मी महत्वाचं समजतो. काय? बोला. आशिष, या जगात पैशाला जास्त महत्व आहे हे मला कळतंय. मी त्याला जास्त महत्व दिलेलं नाही, पण तुझी मतं वेगळी आहेत हे मला कळतंय. म्हणून तू माझ्यासारखा वाग असं मी तुला सांगणार नाही, पण पैसे मिळवण्यासाठी तू चुकीचा मार्ग अवलंबू नकोस एवढंच सांगेन. बाबा, मी चोरी करत नाहीये, दरोडे घालत नाही, स्मगलिंग किंवा त्या टाईपचं काही वाईट कामही करत नाहीये. मी एक सरळ साधी नोकरी करतोय. हो, नोकरी, पण ती कोणाकडे? कोणाकडे? हा प्रश्न स्वतःला कधी विचारलास? अरुण गडकरी, चुकीचे मार्ग वापरणारा, कायद्याला धाब्यावर बसवणारा,
गैरव्यवहार करणारा हा एक इसम आहे. बाबा, मी माझं काम चोख करतो की नाही एवढाच विचार मी करतो. नोकरी देणाऱ्या माणसाचं चारित्र्य तपासत बसलो ना तर भारतातच काय जगातही कुठे कोणी मला नोकरी देणार नाही. मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला आणि मी तुमचं ऐकून घेण्याचं काम केलं. आता मी तुम्हाला जे सांगतोय ना तेही लक्षात ठेवा. कृपा करा. कृपा करा आणि माझ्या प्रगतीच्या आड येऊ नका प्लीज. माझा फोन आहे. हॅलो हॅलो मुक्ता. बोल सागर, तुझ्याच फोनची वाट बघत होते. काय ऑफिसला जायची तयारी करत होतीस? नाही रे, आज मूडच नाहीये माझा. मला सुद्धा आज ऑफिसला जावंसच वाटत नाही. तुला सांगू सागर, आज पप्पा ना घरी नाही येत म्हणून, नाहीतर लगेच म्हणाले असते मूड नाहीये ना, चला घरची कामं करा, काही ऑफिसला जायची गरज नाहीये. काय रे, पण तुझा का आज मूड गेलाय? नाही म्हणजे एरवी या वेळेला तू ऑफिस मध्ये असतोस. हो म्हणजे ऍक्च्युली मुक्ता, मला काहीतरी सांगायचं होतं तुला. बोल ना. तू आज मला भेटू शकशील? काय रे, सहजच ना, का काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम? आपण भेटल्यावर बोलू ना. ओके ठीक आहे, तू फोन कर मला, आपण ठरवूया. सागर डोंट वरी, सगळं ठीक होईल. या बाय. ओके. मॅडम, तुम्ही भडसावळे यांची लेखी माफी मागितली नाही तर आम्ही संपावर जाणार आहोत. आपल्याला दिलेल्या 24 तासांची मुदत आता संपते. मी मेघना सरदेसाई नोकर माणसाची माफी मागणार? नेव्हर. मिस्टर युनियन लीडर, ही नोकर माणसं आमच्याशी कशी वागतात हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का तुम्ही? मॅडम, या बाबतीत मी भडसावळेशी बोललोय. ते गैर असं काहीच वागले नव्हते. रिअली? या भडसावळ्यांना मी स्टॉक लिस्ट मला करेक्ट वाटत नाहीये, पुन्हा एकदा नव्याने बनवून आणा असं म्हटलं तर यांनी मला उलट उत्तर दिलं, हे माझं काम नाहीये, स्टोअर कीपरचं काम आहे, त्याला सांगा. मला सांगा युनियन लीडर, जसं घरात वेळ आली तर कुठलाही माणूस कुठलंही काम करतो, तसंच ऑफिसमध्ये व्हायला नको? मॅडम, कंपनीचे नियम आणि धोरणं वेगळी असतात. इथं प्रत्येकाला कामं वाटून दिलेली असतात, ज्यानं त्यानं काम पार पाडायचं असतं. मॅडम, भडसावळे अकाउंटचं काम पाहतात, त्यांनी स्टोअर कीपरचं काम पाहावं ही अपेक्षा चुकीची आहे. त्यानंतर आपण रागाच्या भरात जी भाषा वापरली त्याहूनही चुकीची आहे मॅडम. इनफॅक्ट त्यासाठीच युनियन आपला निषेध करते. एक मिनिट. कारखानीस मी काय म्हणतो, तुम्ही
युनियन लीडर म्हणून संपाचं हत्यार उगारलं, बरोबर? पण एवढी टोकाची भूमिका घेण्याची काही गरज आहे का? भाडसावळे, मला सांगा, अहो रागाच्या भरात आपल्या तोंडून काहीतरी नाही का काही बाहेर पडत? रागाच्या भरात उद्या आमच्या तोंडून जर असं काही निघून गेलं तर मेघना मॅडम ते सहन करतील का? पाहिलं दिवाकर, तुम्ही किती प्रेमाने आणि अद्विनी यांच्याशी बोलताय आणि ही माणसं तुम्हाला तोंड वर करून बोलताय. मेघना जरा शांत होते. नाही, आता मी शांत नाही राहणार. कारखानीस कुठल्याही नोकराची मी माफी मागणार नाही. नेव्हर. तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करू शकता. आउट आउट आय सेड.